फक्त 26 वर्ष. इतक्या लहान वयात देशात इतकी सामाजिक प्रतिकूलता आणि आर्थिक विचारांबाबत सजगता नसताना सुद्धा त्यांनी काळाच्या किती पुढचा विचार केला हे आपल्याला यावरून कळतं. आजच्या काळात स्टार्टअप वगैरे परवलीचे शब्द आहेत, पण 107 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी एक कंपनी स्थापन केली आणि ती ही शेअर मार्केट कन्सल्टिंग बद्दलची, म्हणजेच त्यांचा आर्थिक विचार सुद्धा किती आधुनिक आणि प्रॅक्टिकल होता याची प्रचिती यावरून मिळते. इतके सगळे सोर्सेस आणि माहितीचा भंडार आजच्या काळात उपलब्ध असताना सुद्धा शेअर मार्केटकडे वळण्याची अनेकांची हिंमत होत नाही किंवा अनेकांचे अज्ञान सुद्धा आडवं येते. सेन्सेक्स निफ्टी याची 50 वर्षाआधी बाबासाहेबांनी चक्क स्टॉक मार्केट कन्सल्टिंग कंपनीची स्थापना केली होती. काळाच्या किती पुढचा दृढ आर्थिक विचार करण्याची या माणसाची क्षमता होती हे त्यावरून कळते. सुरुवातीला स्टॉक मार्केट आणि शेअर या कंपनीने परतावा दिली. आता 2024चा जर